स्पाइन प्रॉब्लेम्स आपल्याला जेव्हा आपण 60मध्ये किंवा 70मध्ये बघतो, तर बऱ्याचदा आपल्या नसा दाबलेल्या असतात, आपल्याला चालण्याला लिमिटेशन आलेले असतात आणि आम्हाला अशा पेशंटला सर्जरी ॲडवाईस करावी लागते. आता स्पायनल स्टिनोसिस किंवा नस दाबली जाणं ह्या गोष्टी ह्या वयामध्ये कॉमन आहे. आज जर आपण बघितलं तर लाईफ एक्सपेक्टन्सी ही मिनिमम 80 आहे. सो जर आपल्याला चालतं फारतं राहायचंय, आपली क्वालिटी ऑफ लाईफ मेंटेन जर करायचं असेल, तर ही सर्जरी आवश्यक असते. कारण जर आपण बेडरिडन झालो तर आपल्याला कोणते ना कोणते मेडिकल कॉम्प्लिकेशन्स डेव्हलप होतात. तर ते अव्हॉइड करायला आणि क्वालिटी ऑफ लाईफ मेंटेन करायला आपल्याला ऑपरेशन हे आवश्यक आहे. आता बऱ्याचशा ज्या आधुनिक गोष्टी आलेल्या आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला ॲनेस्थेशियामध्ये पण भरपूर आधुनिकता आलेली आहे. नंतर आपण बरेचसे सेफगार्ड्स आहेत आपल्याकडे. आता स्पायनल नॅव्हिगेशन, न्यूरो मॉनिटरिंग अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आलेल्या आहेत, त्याच्यामुळे ही सर्जरी बऱ्यापैकी सेफ झालेली आहे. आपण पूर्णपणे बॉडीचं चेकअप करतो, ॲनेस्थेशियाचा पूर्ण वर्कअप करतो आणि मोस्ट ऑफ दिस पेशंट्स म्हणजे आता 70 काय, मी तर आता 92 वर्षाचं पण पेशंट ऑपरेट केलेलं आहे. सो नंबर इज नॉट द कन्सर्न, परंतु पेशंट हा चालता फिरता आहे का, पेशंटचं विलिंगनेस आहे का सर्जरीसाठी, आणि पेशंटचं ऑपरेशन नंतर थोडंफार फिजिओथेरपी, व्यायाम त्याला जमेल का. तर ह्या मेन गोष्टी की ज्याच्यामुळे आपण ठरवत असतो की या पेशंटला ऑपरेशन केलं पाहिजे किंवा नाही.